सभापती महोदय, जीवनामध्ये शिक्षणाला अतिशय अहम असं महत्व आहे आणि त्या माध्यमातून सर्व विकासाचा पाया हे शिक्षण आहे. नवनिर्मितीचे साधन हे शिक्षण आहे. एज्युकेशन इज द पॉवर असं म्हटलेलं आहे सभापती महोदय. पॉवर का म्हटलं तर एखाद्या वेळेस जर संध्याकाळी लाईट गेली आणि आपण जेवत असलो तर आपण त्या ठिकाणी थांबतो आणि सांगतो की लाईट येऊ द्या मग जेवायला सुरुवात करू. इतकं जीवनामध्ये जर पॉवरला महत्व आहे तर तितकंच शिक्षणाला सुद्धा महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण हा विषय भावी पिढीच्या दृष्टीनं, नवनिर्मितीच्या दृष्टीनं, राष्ट्र उभारणीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ कुणी केले तर एका अविद्येने केले. हे महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला त्या ठिकाणी सांगून गेलेले आहेत. सभापती महोदय, छत्रपती शाहू महाराजांनी या गोरगरीब लेकराला शिक्षण मिळावे यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. नव्हे तर ग्रामीण भागामध्ये वसतिगृह त्या ठिकाणी सुरू केलं. आणि एवढंच नव्हे तर पुण्यासारख्या फर्ग्युसन महाविद्यालयाची जी काही जागा मिळवायची होती त्यामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंचं मोठं योगदान आहे. हे सुद्धा सभापती महोदय आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार नाही. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सावित्रीबाई फुले असतील, अनेकांची नावं, शेख फातिमा असतील, अनेकांची नावं सभापतीमध्ये या ठिकाणी घेता येतील. या सर्वांचं योगदान या शिक्षणामध्ये सभापती महोदय या ठिकाणी लागलेलं आहे. सभापती महोदय, या दृष्टिकोनातून आज राज्याच्या शिक्षणाची परिस्थिती काय, आज जर आपण थोडीशी नजर टाकली सभापती महोदय तर आपल्या राज्यामध्ये मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, शासनाच्या शाळा असतील, त्याचबरोबर शासनाने मान्यता दिलेल्या 100% अनुदानित शाळा असतील किंवा आपल्या शासनाने मान्यता दिलेल्या विनाअनुदानित शाळा असतील किंवा आता स्वयं अर्थसहित हा नवीन कायदा सुद्धा सभापती महोदय राज्य शासनानं आणल्या आणि त्या अंतर्गत सुद्धा मान्यता दिलेल्या शाळा असतील. या सगळ्या शाळांची संख्या जवळपास आजच्या मितीला 1,08,035 इतकी आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 2,15,32,389 एवढी विद्यार्थी संख्या सुद्धा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्ञानदान घेण्याचं काम सभापती महोदय त्या ठिकाणी करतात. आणि यांना लागणारे जे काही शिक्षक आहेत त्यांची संख्या सुद्धा जवळपास 7,46,377 इतकी आहे. म्हणजे जो काही पीटीआर पाहिजे तो पीटीआर सुद्धा सभापती महोदय 28.85 या प्रमाणे हा पीटीआर रेशिओ आपल्या या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा त्या ठिकाणी आहे. सभापती महोदय, आज जर आपण या संख्येकडे जर लक्ष मी यासाठी वेधू इच्छितो की मंत्री महोदय या सगळ्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये की आपल्या ज्या काही खाजगी शिक्षण संस्था आहेत यांचं योगदान किती आहे हे माझ्या आकड्यावरून आपल्या लक्षात आलेलं असेल की आज गव्हर्नमेंट आणि लोकल बॉडीचा जो काही या शाळेमधला हिस्सा आहे तो जवळपास 59.68% आहे. खाजगी शिक्षण संस्था ज्या 100% अनुदानित आहेत, खाजगी आहेत, त्यांचा जवळपास 23.60% आहे. ज्या विनाअनुदानित आहेत परंतु खाजगी आहेत त्यांचा जवळपास 1.56 आहे. आणि ज्या स्वयं अर्थसहित आहेत पण त्या खाजगीच आहेत त्याचा जवळपास 15.16%. म्हणजे साधारणपणे 100% पैकी जर विचार केला तर जवळपास 40.32% हा हिस्सा जवळपास खाजगी शिक्षण संस्थेचा आहे. मी यासाठी आपलं लक्ष वेधतो की या शिक्षणाच्या उभारणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते खाजगी शिक्षण संस्थांचं पण आहे, हे आपल्याला नाकारून चालत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सभापती महोदय आज जर आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जर आपण त्या ठिकाणी रेशिओ पाहिला तर जवळपास 77.32% ही सगळी मुलं 100% पैकी 77.32% मुलं कुठं शिकतात तर या सगळ्या खाजगी शिक्षण संस्थांमध्ये त्या ठिकाणी शिकतात. आणि फक्त 22.69% एवढे विद्यार्थी शासनाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकतात. हे वाक्य अधोरेखित मंत्री महोदय आपण करून घ्या. आणि म्हणून साठी मी जे पुढे बोलणार आहे त्याचा हा पाया आहे
की त्याच्यावर ज्या काही मी बाबी मांडणार आहे हे मी पहिल्यांदा आपल्याला संख्या का सांगितली, कारण आपल्या इतर लक्षात आहेच, आपण त्याचे पदभार घेतला तेव्हाच आपण आढावा घेता, त्याचा अभ्यास आपल्याला झालेला आहे. तो अभ्यास झालेला नाही असं माझं म्हणणं नाही, परंतु तो अधिक व्हावा या दृष्टिकोनातून ही आकडेवारी सुद्धा नमूद करून मी आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. सभापती महोदय, आज या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आपलं राज्यमंडळ आहे. राज्यमंडळात आपण मराठी माध्यम, इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा शाळांना त्या ठिकाणी मंडळ मान्यता देत असतो. मग त्याच्यामध्ये हिंदीच्या भाषिक शाळा आहेत, गुजराती भाषिक शाळा आहेत, त्याचबरोबर CBSE ही इंग्रजी माध्यमाचं सुद्धा केंद्राच्या बोर्डाच्या शाळा आहेत, त्याचबरोबर ICSE या पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, IB सुद्धा या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि IGCSE ही सुद्धा बोर्डाच्या शाळा आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. आणि मग या सगळ्या प्रकारच्या शाळेच्या माध्यमातून आज विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपल्या नियंत्रणाच्या खाली त्या ठिकाणी होत आहे, हे सुद्धा मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचंय. सभापतीमध्ये जसा उल्लेख मी आता आकडेवारी सांगून मंत्री महोदयाचं लक्ष या ठिकाणी अधोरेखित केलं, त्या पद्धतीनं आज राज्यामध्ये जे काही मोठ्या शिक्षण संस्था आहेत की ज्यांनी या सगळ्यामधला जो काही मोठा हिस्सा त्यांनी त्या ठिकाणी उचललेला आहे, ज्याचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे, ती म्हणजे क्रमांक 1 वर असलेली रयत शिक्षण संस्था, ज्याचे कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्याला पण ती आपणही दादा शिक्षण घेताना शिकलोत की मंडळीच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून आज त्या ठिकाणी त्यांनी शाळा चालवली, देणगी गोळा केली, वसतिगृह सुरू केलं. अशी ही रयत शिक्षण संस्था ज्याचे अध्यक्ष आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. सभापती महोदय, आज जवळपास त्यांच्याकडं नाही म्हटलं तर साधारणपणे 6,75,000 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दुसरी मोठी शिक्षण संस्था आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. तिसरी आहे आपली नाशिकची मराठवाडा विद्याप्रसारक मंडळ. आपल्याकडे दुसरी महत्वाची विदर्भातली शिवाजी शिक्षण संस्था आहे. सभापती महोदय, आमच्या मराठवाड्यातली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सतीश चव्हाण आहे तिथं माझ्या पाठीमागं, ते पण त्याचे विश्वस्त आहेत. त्याचबरोबर मत्स्योदरी शिक्षण संस्था आहे. आणि म्हणून अशा माध्यमातून अलीकडे आपण आता खाजगी विद्यापीठांना सुद्धा परवानगी दिलेली आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं बाहेरची सुद्धा विद्यापीठं आपल्याकडे शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आपल्याकडे सिम्बॉयसिस असेल, MIT असेल, आमच्या मराठवाड्यात स्थापन झालेलं MGM विद्यापीठ असेल, MIT असेल, त्याचबरोबर भारतीय विद्यापीठ असेल, DY पाटील असेल, अशा अनेक ज्यांची नावं खूप मोठी यादी आहे. हे सगळं वाचून मी आपला त्या ठिकाणी वेळ घेणार नाही, परंतु निश्चितपणानं आज या ठिकाणी कर्मवीर बापूजी साळुंखे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांचा उल्लेख या ठिकाणी केलाय, वसंतरावजी पवार जे आपले या ठिकाणी या सभागृहाचे सदस्य राहिले, विनायकरावजी पाटील असतील, माननीय खासदार त्या ठिकाणी अंकुशरावजी टोपे असतील, विदर्भातले माजी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब असतील, माननीय त्या ठिकाणी सभापती महोदय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. माझ्या छत्रपती संभाजीनगरला त्या ठिकाणी महाविद्यालयात त्यांचे तिथं पदस्पर्श झालेल्या सभापती महोदय, विद्याप्रतिष्ठान सारखी मोठी संस्था आहे, सरस्वती भुवन शिक्षण संस्था आहे. म्हणजे हे मी का सांगतो सभापती महोदय, या उल्लेख मी या मुद्दामून यासाठी करतोय की या राज्याच्या शिक्षणामध्ये महत्वाचं योगदान या सगळ्या मंडळीचं राहिलेलं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून त्यांचं योगदान लक्षात घेऊन काही महत्वाचे निर्णय आगामी काळामध्ये करणं गरजेचं आहे. यासाठी सभापती महोदय या उल्लेख या निमित्ताने मी या ठिकाणी केलेला आहे.